गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत. प्राप्त कीर्तन रूपी शिवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा भगवान परमात्मा ज्यावेळेस गोकुळामध्ये प्रगट झाले, गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्म्याचा जन्म झाला आणि गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर गोकुळातल्या लोकांना कशी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं वर्णन करणारा गोड असा काल्याच्या प्रसंगात अभंग. विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बरं का अर्जुन महाराज. भव्य दिव्य याच्याकरता म्हणलं तुकाराम दादा गाव छोटंच आहे, पण इथलं वातावरण बघून एवढा समाज बघून एवढे टाळकरी एवढा समाज बघून बाबा मला असं वाटाना की मी काल्याची सेवा भद्रेगाव गावात करायलो. इथलं वातावरण बघून मला असं वाटायले मी पंढरपुराच्या वाळवंटात कीर्तन करायलो का काय. एवढा आनंद प्राप्त करून द्याला महाराज. इथं आल्याबरोबर तुकोबारायचं एक प्रमाण आठवलं. उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जेथे आठविती स्वामीचे ते पाय, जेथे आठविती स्वामीचे ते पाय, उत्तम ते ठाव रम्य स्थळ, जेथे आठविती स्वामीचे ते पाय आणि उत्तम ते ठाव रम्य स्थळ. या ठिकाणाला तुकोबाराय रम्य स्थळ म्हणले बाबा का. आपण खूप भाग्यवान माणसं आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तुम्हा आम्हाला जन्म मिळाला. आपण खूप भाग्यवान आहेत. शास्त्र वर्णन करून सांगतं की भारत देश किती पवित्र शास्त्राने वर्णन केलं. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततोन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुऱ्या आहेत आणि भारत देश जगातलं देवघर आहे. त्या देवघरातले तुम्ही आम्ही माणसं आहेत. आपल्याला रोज परमार्थ घडतो बाबा. आपण खूप भाग्यवान माणसं आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे बरोबर हा दास पंढरी रायाचे. एक जण म्हणा पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. एकदा टाळी वाजवा वार करे करता जोरात. बस जास्त कीर्तनाचा ताणच घ्यायचा नाही तुकाराम दादा. आता असे गाणारे तुमच्यासारखे वाजवणारे जर इतकी सुरते मंडळी चांगली म्हणल्यावर तुम्हाला 2 वाजता सोडित नाही. आता तुम्ही बसला पाहिजे 2 वाजता. बसता का 2 वाजता? खरंच 2 वाजता मला काय भरोसा वाटा नाही. एकदा हात वर करा बरं. हात वर करा. किती जणाला कीर्तन बंद करू वाटायला हात वर करा. आताशी तर वातावरण पेटलंय. विठ्ठला बस काल्याची शेवाय सज्जनानो सगळ्यांनी मोकळ्या मनानं कीर्तन श्रवण करायचं. कारण सध्याच्या काळातला मी असा महाराज आहे कधीच कुणाची निंदा न करणारा महाराज आहे. आता वयस्कर माणसं बसलेत काही कीर्तनाला. कुणाला गुडघ्याचा जरी त्रास असला तर डायरेक्ट पाय लांबून द्या. मी तुम्हाला काही बोलणार नाही. माय मावले हो काम करून कीर्तनाला झोपा लागले तर खुशाल झोपा. पंक्तीला उठितो तुम्हाला. विठ्ठला कारण कला नावाची गोष्ट पेटी मास्तर जगाच्या मालकानं सगळ्याला सारखी दिली नाही. मग जितकं मला कीर्तन करता येतं तितकं आमच्या पेटी मास्तरला कीर्तन करता येणार नाही. जितकी त्यांना पेटी वाजवता येते तितकी मला पेटी वाजवता येणार नाही. जितकं या मंडळीला गायन करता येतं
आमच्या तुकाराम दादाला मृदुंग वाजवता येतो तितका मला मृदुंग वाजवता येणार नाही. आणि बसलेल्या लोकांना काहीच येत नाही, पण तुम्ही आम्हाला नाव ठेवल्याशिवाय हा म्हणजे ही बी तुमची कलाच आहे. कोठे काही 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 एक आहे एक नाही 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 एक आहे हा कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही एक आहे एक नाही. महाराज म्हणतात कोठे काही एक आहे एक नाही. जगाच्या मालकांनी सगळ्याला सारखी कला दिली नाही. मग कीर्तनाची कला दिली, मृदुंगाची कला दिली, भागवत सांगण्याची कला दिली. हा देवानं दिलेला प्रसाद आहे. या प्रसादाचा माणसाने अहंकार ठेवायचा नाही. माझ्यासारखा कीर्तनकार या परिसरामध्ये कुणी नाही, अहंकार धरायचा नाही. माझ्यासारखा गायक या परिसरामध्ये कुणी नाही, अहंकार धरायचा नाही. भद्रेगाव नगरीमध्ये माझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही, अहंकार धरायचा नाही. तो गोबराय म्हणतात मनुष्य जन्माला येऊन जर तुला अहंकार झाला तर तू वाया गेला. अहंकार झाला अहंकार झाला अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला म्हणे वाया गेला तुका म्हणे वाया गेला वाया गेला तुका म्हणे झाला आणि तुका म्हणे वाया गेला. तुकोबरे म्हणतात मनुष्य जन्माला आल्यानंतर तुला अहंकार होतो. बर का टाळकरी मंडळी, जरी तुमचा माझा पहिला परिचय असला तरी मोकळेपणाने द्या, घाबरू नका. आजचा महाराज सगळ्याला सबसिडी देणार आहे. मी सध्याच्या काळामध्ये कुणाच कधीच कुणाची निंदा करत नाही, म्हणून आपलं दुकान चांगलं चालायले. विठाला बस. तिघाकडे माईक आहे, 4 जणांकडे माईक आहे. तुमच्याकडे माईक नाही ना. तुम्हाला जरी प्रमाण आठवलं मोकळं प्रमाण द्या. तुम्ही बी द्या दादा, तुम्ही बी द्या, तुम्ही बी द्या. हिनेकरी बाबा तुम्ही बी द्या, पण माझ्या हाताला ना असं द्या, लय लांबून जाऊ देऊ नका. सगळ्याचे प्रमाण घेणार महाराज. एक वाक्य सांगू का, ज्याला जगामध्ये मोठं व्हायचंय का त्यांनी कधीच कुणाची निंदा करू नका. दुसऱ्याला मोठं म्हणत चला, माणूस आपोआप मोठा होत असतो. मी तर कधीच कुणाची निंदा करीत नाही महाराज. नाही तर आमच्या शेजारी तुकाराम दादा देवळगाव गात म्हणून गाव आहे, माहिती का? देवळगाव गात पेटी मास्तर तुम्हाला माहिती? पाहुणे तर नाही ना, तर जाऊन सांगतात. तिथं देवळगाव गात आहे, तिथं 50 टाळकरी येतं, पण कुणाचीच कुणाला मिळ नाही. 50 टाळकरी. आणि परवा दिवशी तिथं मी काल्याचं कीर्तन केलं पेटी मास्तर, आणि तिथं हेच अभंग घेतला मी, गोकुळीच्या सुखा. आणि 2 म्हातारी चाल मान्य करता आली आणि त्यांनी चाल चालू केली. हा अर गोकुळीच्या सुखा. बाबा ते काय म्हणत होतं माहिती का? आर गोकुळीच्या सुखा म्हणायचं ते. मी त्याच्या कानात म्हणलं दादा तिथं आर नाही, फक्त गोकुळीच्या सुखा म्हणा. ते म्हणे बर बर असं का, फक्त गोकुळीच्या सुखा. मी म्हणलं अरे याच्या तर लयच गोळ्या संपलेल्या दिसायल्यात. मी त्याच्या कानात म्हणलं दादा तिथं फक्त नाही, नुसतं गोकुळीच्या सुखा म्हणा, एवढंच आहे. ते म्हणे असं का, बर बर नुसतं गोकुळीच्या सुखा. इतका राग आला पेटी मास्तर त्याचा मला. पण कीर्तन झाल्यावर त्याला मी म्हणलं दादा तुम्ही होते काल्याच्या कीर्तनाला म्हणून आपलं कीर्तन रंगलं बरं काय. ते म्हणे असं का, महाराज पुढल्या वर्षीचा बी काला लिहून घ्या. आपल्याला काय करायचं, फक्त दुसऱ्याला मोठं म्हणत चला, माणूस आपोआप मोठा होत असतो. विठ्ठला महाराज म्हणले राजा मनुष्य जन्म मिळाला आणि तुला जर अहंकार होत असेल तर अहंकार झाला. तुका म्हणे वाया गेला. कलेचा अहंकार माणसानं कधी करायचा नाही. श्रीमंतीचा सुद्धा कधी अहंकार करायचा नाही. नाही तर काही लोकांना बरीच सवय असते, कीर्तन झाल्यावर म्हणतात महाराज चला ना आपल्या घरी. आपण विचारू कशाला,
चला ना घरी महाराज, कोटीचा बंगला बांधला तुम्हाला दाखवतो. तुकोबराय त्याला निषेध करतात. तुकोबराय म्हणतात किती कोटीचा बंगला बांधला हे लोकांना सांगू नका. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये किती वारकऱ्याची सेवा घडते ते लोकांना सांगा. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये वारकऱ्याची सेवा घडत नाही. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी नाही. तुमच्या कोटीच्या बंगल्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा गाथा नाही. कोटीच्या बंगल्यामध्ये जर भजन घडत नाही, कोटीच्या बंगल्यामध्ये जर कीर्तन घडत नाही, तुकोबराय म्हणतात तसल्या सुखाला आग लागो. आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, आगी लागो तया सुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा, जेने हरी नये मुखा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. किती लाखाचा बंगला बांधा पण त्याच्यामध्ये जर सुख समाधान नांदत नसेल, भजन घडत नसेल, तर तुकोबराय म्हणतात काय थोरपण जाळावे ते. मग आता बसलेले लोक म्हणते महाराज आम्ही पैसा कमवायचाच नाही का? जरूर पैसा कमवायचा जनून. हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये पेटी मास्तर सगळ्यात जास्त किंमत आली. कशाला? कशाला? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. कलियुगात किंमत आली. ऐका लक्षानं सज्जनांनो. पैसा तेरो तीन नाम. दादा परशा परसू परसराम. माणसाकडे जर पैसा नसला तर लोक डायरेक्ट त्याला परशा म्हणते. तो कमून गरीब आहे, पैसा नाही. थोडा जर पैसा आला लोक त्याला परशुराम म्हणतात. गडगंज श्रीमंत झाला लोक त्याला परशुराम सेठ म्हणतात. किंमत कशाला आली पेटी मास्तर? खरं सांगा. लोक राम राम गरीबाला घालतात का श्रीमंताला? राम राम लोक गरीबाला का श्रीमंताला घालतात? श्रीमंताला. जब तक अपने पल्लों में पैसा है तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा न बोले. सब पैसे के भाई. गोरी मनाती माझा जोवरी चळना का, गोरी मनाती माझा मानिती लहान थोर सुखाची गाजा, मानिती लहान सर्व सुखाची गाजा. इंद्रिये मावळली मी जाऊ का घरी? मोकळं बोला. चलन म्हणजे काय? पैसा. हो पेटी मास्तर तुमचं काय नाव आहे? दादा म्हणतात का त्याला? तुम्हाला असं आधूमधून बोलल्यावर राग नाही येणार? नाही ना? हो ना. माझा स्वभाव एक तर मी कोणाला धरीत नाही, धरलं तर कीर्तन होस. तर खरं सांगा दादा, तुम्हाला आपल्या पाहुण्या रावण्याचे फोन येते. दादा पेटी मास्तर वर बघा ना. हा, तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येते. आपलं चांगलं चालू असलं येतं का आपलं हिचकल्यावर? हा, आपलं चांगलं चालू असलं सज्जनानो, नातं जरी नसलं तरी सुद्धा लोक आपोआप आपल्याला फोन लावतात. काहून? आपल्याकडे पैसा आहे ना. आपण नुसतं म्हणायचं ते पेटी मास्तर दादा लय श्रीमंत आहेत. मग ते म्हणतोय महाराज पेटी मास्तर दादा ना आम्ही लहानपणापासून बालमित्र आहेत. मांडीला मांडी लावून एका टाटात जेवण करतो. काहून? तुमच्याकडे पैसा आहे. तुम्हाला महिन्याला पाहुण्याचे फोन येणार. काय दादा 1 महिना झालं तुम्हाला पाहिलं नाही. कर्मच ना. तुम्हाला पाहिले वाचून कर्म न का? सावधरा बरं का पाहुण्या रावण्यापासून. सज्जनांनो सगळ्या करताय सावधरा. तुमच्याकडे पैसा आला, नातं जरी नसलं तरी आपोआप लोक नातं लावणार. पेटी मास्तर आणि एकदा काय तुमचं हिचकलं ना, तुम्हाला कोण्या पाहुण्याचा फोन येणार नाही, कोण्या मेवण्याचा फोन येणार नाही. दिवसभरातून आला तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो. आणि ती बी बाई म्हणते हॅलो दादा आपका बॅलेन्स खलास. कोण कुणाचा आहे महाराज? आराम के सब संग साथी. अरे जब वक्त बड़ा
कोई नाही नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे बहीण कोणाचे भाऊ कोणाचे कोण कोणाचे सखे सोय रे कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सखे सोय गेल्या मागे सर्व राहिलं तुटतील धागे दोरे गेल्या मागे सर्व राहिलं तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी कुणाचे वा टाळी वाजवा एकदा जोरात वा पेटी मास्तर पेटला आता वातावरण मला आल्या आल्या वाटलं लहान मंडप आहे कोणी येतं का नाही कीर्तनाला तुकाराम दादा पण आता पेटलं वातावरण मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो 3 गोष्टी जर एकत्रित आल्या तर माणसाला आनंद येत असतो पण त्या 3 गोष्टी कोणकोणत्या लक्ष देऊन ऐका माणसाला प्रवास जर करायचा असला पेटी मास्तर दादा प्रवास तर प्रवास करताना 3 गोष्टी साध्य झाल्या पाहिजे कोणकोणत्या गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे आणि ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे म्हणजे गाडी बरोबर वड्यात गेली पाहिजे माणसाला प्रवास करायचा गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे ड्रायव्हर माळकरी पाहिजे तर प्रवास सुखरूप होत असतो माणसाचा बरोबर आहे का दादा बरं आपल्याला जेवण करायचं जेवण करताना सुद्धा 3 गोष्टी साधल्या पाहिजे कोणकोणत्या गावरान गाईचं दूध पाहिजे दादा गावरान गाईचं दूध पाहिजे बाजऱ्याची भाकर पाहिजे तोंडी लावायला ठेसा हा खायचं कसं कळतं खायचं ठेसा महिला म्हणत तुम्ही यांना हसायलात का मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो स्वयंपाक करत असताना 3 गोष्टी लागतात कोणकोणत्या मोबाईल चार्जर हेडफोन नाही अरे मोबाईल नसला तरी जमतो स्वयंपाक करताना उदक अग्नी धान्य आता आपण हुशार माणसे खेड्यातले माणसे खरं सांगा पोटभर जर जेवायचं असलं तर पोट भरून जेवण आपल्याला शहरामध्ये मिळतं का खेड्यामध्ये वारकऱ्याला भूक लागली ही खेड्यातली माय माऊली लगेच चेहऱ्याकडे बघून ओळखते की वारकऱ्याला भूक लागली सिटीमध्ये पद्धत चांगली आहे पण सिटीतल्या बाया फक्त बोलायला मौचूळ पोटभर खायला तर भेटतच नाही एवढा मोठा कप असतो त्याच्यात गोडभर चहा असतो पद्धत भरपूर झाली व्यवस्था झाली पण तशी सुविधा झाली नाही सिटीतल्या बाया फक्त बोलायला स्टँडर्ड जिथं नाही तिथं टिंब देणार कुठल्या बाया मोकळं बोला कुठल्या सिटीतल्या घरी जर पाहुणे आले का तर आपण सतरंजी यात्रेतून दादा तिथं सिटीतल्या बाया सतरंजी म्हणत नाहीत त्याला संतरंजी म्हणतात उगत टिंब देतात ना टिंबम देतम संस्कृतम होतम म्हणजे टिंब देतात ते लावायचा बुक्का असतो ना पेटी मास्तर त्याला बुक्का म्हणत नाही त्या बाया बुंका म्हणतात बुंका उगत टिंब देतात का नाही आता घरी पाहुणे आले सतरंजीला संतरंजी बुक्का लावला बुंका म्हणतात ते भातावर आपल्याकडे तूप टाकतात त्याला तूप म्हणत नाहीत तुंप म्हणतात तुंप बरं तुकाराम दादा ते लावायचा बुक्का असतो हरिपाठ बी नीट सोयीनं म्हणत नाहीत ना सर्व घटी म्हणत नाहीत सर्व घंटी कुठं बी टिंब देत संस्कृत तसं नाही हो विठ्ठला मग ऐका जेवण करताना 3 गोष्टी साधल्या पाहिजे स्वयंपाक करताना तुकोबराय म्हणतात उदक अग्नी धान्य या 3 गोष्टी एकत्रित आल्या की स्वयंपाक चांगला होतो प्रवास करायला 3 गोष्टी लागतात तसं कीर्तन असू द्या कथा असू द्या इथं सुद्धा 3 गोष्टीची गरज आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेव ब्रह्मरस आवडीनं 3 गोष्टी एकत्रित आज आल्या विठ्ठल महाराजांनी प्रमाण दिलं नाही रे लोक म्हणत होते महाराज आम्हाला घरातले लोक प्रेम करतात ते पाठीमाग रोग आला होता ते रोग कोणता कोरोना रोग आला होता आणि बरेच म्हातारे म्हणत होते महाराज माझे लेकर बाळ माझा खूप सांभाळ करतात पण कोरोनाच्या काळामध्ये जे माणसं पॉझिटिव्ह आले त्यांना विचारा घरातल्या लोकांना साथ सोडली का नाही स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला आणि पोटच्या लेकरांना कोरोनाच्या काळामध्ये बापाला फेकून भाकर वाढली कळला का नाही हा प्रसंग लोक म्हणत होते लोक आमच्यावर प्रेम करतात कोण कोणावर प्रेम करत नाही जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंत घरातले लोक सुद्धा तुमच्यावर प्रेम करतात विठ्ठल मग हे कलियुग आहे या कलियुगामध्ये पैशाशिवाय माणसाला किंमत नाही सज्जनांनो पैसा जरूर कमवा
हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये पैसा म्हणजे देव नाही, पण सध्याच्या काळात देवापेक्षा कमी नाही सजनो. जरूर पैसा कमवा, पण पाच गोष्टी उत्तम उदास विचारे उदास विचारे जोडून या धन. महाराज म्हणतात पैसा कमवा, पण उत्तम व्यवहार करून पैसा कमवा. माणसाने कमवलेल्या पैशाच्या पाठीमाग आपली धर्म संस्कृती टिकून ठेवा. नाही तर किती श्रीमंती याला किंमत नाही, आपल्या श्रीमंतीच्या पाठीमाग संस्कृती किती चांगल्या प्रकारे आपण जोपासली याला किंमत आहे. नाही तर लंका सोन्याची होती सज्जनो, लंका सोन्याची, पण रावणाकडे संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल आपण कमवलेला पैसा आपला सुखरूप राहावं, दिवसभरामध्ये 1000 रुपये कमवा, पण त्याच्या पाठीमाग 100 रुपये आपला सप्ताहामध्ये दान धर्म घडलाच पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म साय आणि घातलिया भय नरका जाणे. जरूर पैसा कमवा, पण तुकोबराय म्हणतात हिताचा पैसा कमवा. मी पैसा कमवू नका या मताचा महाराज नाही. मरायच्या अगोदर पैसा कमवा आणि नंतर मरा. हे कलियुग आहे, उलट्या खोपडीचं कलियुग आहे. इथं जितका माणूस खऱ्यानं वागन तितका या कलियुगात त्याला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, आणि जितका माणूस खोट्यानं चलन तितका त्याचा ऐका कलीचे महिमान आज त्याशी झाले जन बापा देई अनुमोदन कराची हेरण संताचे लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. हे कलियुग आहे. या कलियुगात पैसा कमवा, पण 5 गोष्टीचा त्याग करून पैसा कमवा. नंबर 1, दारूचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 2, मांसाहाराचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 3, विषाचं दुकान टाकून पैसा कमवू नका. नंबर 4, शस्त्राचं दुकान टाकून पैसा कमवू नका. आणि नंबर 5, खाली मान घालावं लागेल असा धंदा करून पैसा कमवू नका. लक्ष्मी लोटून दिली तरी तुमचं घर सोडणार नाही सचिन. याला तुकोबराय म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार. पैसा भरपूर कमवा, पण कमवलेल्या पैशाच्या पाठीमाग सत्कर्माला आपला हात पाहिजे. ज्यांनी ज्यांनी या सप्ताहामध्ये अन्नदान दिलं, ज्यांनी या सप्ताहामध्ये चहाची व्यवस्था केली, ज्यांनी ज्यांनी अन्नदान नावाचं पुण्य केलं, त्या मंडळी करता एकदा जोरात टाळी वाजवा. कारण आपण किती पैसा कमवला याला किंमत नाही, पैशाच्या पाठीमाग दान धर्म किती केला. कारण दान धर्म हा शब्द ऐकला तर भाग्यवान माणसाचं लक्ष नाही. दान धर्म माणसाला चुकत नाहीत. नाही तर तुमच्या गावामध्ये कमी श्रीमंत माणसं आहेत का? गावातले तरुण मित्र मंडळी गेले गावातल्या तात्याकडे, सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. तरुण मित्र मंडळी म्हणले तात्या तुमच्यासारखा श्रीमंत माणूस नाही गावामध्ये. तात्या म्हणले मग मी श्रीमंत माणूस आहे. मग मित्रमंडळी म्हणले तात्या सप्ताह आलाय जवळ, एखादी पंगत घ्या ना. तुकोबराय म्हणतात गावात त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नाही, पण पंगत शब्द ऐकला की लकवा फुटल्यासारखा चळचळ हात कापतो त्याचा. दाने कापे हात नावडे हे तिशी मात, नावडे हे तिशी मात, भरपूर श्रीमंत आहे गावामध्ये, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस कोणी नाही. पण दान धर्म शब्द कानावर ऐकला तर तुकोबराय म्हणतात त्याला लकवा फुटतो, हाताला लकवा. कारण भगवंताच्या दारामध्ये प्रसाद देण्याकरता, भगवंताच्या दारामध्ये सेवा करण्याकरता पुण्य लागत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ज्यांनी ज्यांनी या 7 दिवस सप्ताहामध्ये सेवा केली. वारकरी संप्रदायाचा दंड कैसा जनानो, 3 कीर्तन वारकरी संप्रदायाला बांधलेले. 3 कीर्तन म्हणजे कोणते? एक पहिल्या दिवसाची सेवा, त्या सेवेच्या दिवशी फक्त भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे. दुसरी सेवा आहे 7वी दिवस सेवा, जी काल रात्री झाली. जगाच्या मालकाच्या समोर आपण मागणी केली पाहिजे. आणि आजची सेवा आहे, आजच्या सेवेनं जगाच्या मालकाच्या हाताने आपण प्रसाद श्रवण केला पाहिजे. त्या योगानुसार याची काल्याची सेवा आहे. लोक म्हणते काला काला काला, नेमका काय महाराज? तर महाराज म्हणतात दही आणि लाही एकत्रित करणं याला म्हणतात काला. मग बसले लोक म्हणले दही आणि लाही आणि एकत्रित केलं म्हणजे काला झाला? हो, त्याला काला म्हणतात. मग कीर्तनाला जायची काय गरज आहे?
आम्ही घरी बसल्या बसल्या दहीन लाई एकत्रित करून काला खाऊ ना. तुकोबाने म्हणतात घरी दहीन लाई जर एकत्रित केली तर त्याची भेळ होती भेळ, त्याचा काला होत नाही. दहीन लाई इथं आणायची, एकत्रित करायची आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा चरित्राचा उच्चार झाल्याशिवाय तो काला पूर्ण होत नाही. विठ्ठला मग काला श्रवण करायचा. मग काही लोक म्हणले महाराज आम्ही अधिकारानं श्रेष्ठ आहेत, आम्ही काला करू. काही माणसं म्हणले मी पैशानं श्रेष्ठ आहे, मी काला करतो. संत महात्मे म्हणले काला पैशावर सुद्धा मिळत नाही आणि काला माणसाला जातीवर सुद्धा मिळत नाही. काल्या करता माणसाला अधिकार प्राप्त करावा लागतो. कोणी हो रे अधिकारी, कोणी हो रे अधिकारी, कोणी हो रे अधिकारी, कोणी हो रे अधिकारी. हरी देईल त्याशी हरी देईल, त्याशी हरी देईल, त्याशी हरी देईल, हरी देईल, त्याशी हरी देईल. मग सप्ताह किती पण दिवसाचा असू द्या, सप्त्याची सांगता काल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग सप्ताह एक दिवसाचा असू द्या, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्त्याला सांगता होत नाही. सप्ताह 3 दिवसाचा असू द्या, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह पूर्ण होत नाही. सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, सप्ताह 1 महिन्याचा असू द्या, नाही रामकृष्ण हरीचा मंत्र अखंड असू द्या, पण काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता होत नाही. आता मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं, हे कशावर कळतं? मंदिराला एकदा स्टाईलची फरशी बसवली की समजून चालायचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. नाही मग मंदिराला चांगला कलर मारला की समजायचं मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. नाही मग होईल येणे कळसा आले, महाराज म्हणले मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. दादा कशावर कळत? कळस एकदा मंदिराचा पूर्ण झाला मग त्याला फरशी नाही जरी बसवली तरी चालतं, कलर नाही जरी मानला तरी चालतं, पण एकदा मंदिराला कळस दिसला लोक म्हणतात आता मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. मांडीला कळस, एकदा कळसाचं बांधकाम पूर्ण झालं मग मात्र मंदिराचं बांधकाम पूर्णत्वाला गेलं असं लोक म्हणतात. आता ही गोदावरी गंगा आहे, गोदावरी गंगा जी धावा धाव करायला लागली रोजची रोज. कुठं जाण्याकरता? वड्याला मिळण्याकरता. मग समुद्राला का समुद्राच्या पुढे बी जाईन? नाही जाऊ शकत. जिल्हा परिषदची शाळा भरली. दादा तुम्हाला सोडित ना कीर्तन होत आता. जिल्हा परिषदची शाळा भरली आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुरुजीनं बाळूला प्रश्न विचारला, बाळू सांग गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? होय लेकरांनो, गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला? त्यांना माहितच नाही, ते गेलेत नाही ना कधी. बाळू उभा राहिला आणि बाळूनं सांगितलं गुरुजी नाशिक जिल्हा आहे, त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथून गोदावरी गंगेचा उगम झाला. शबास बाळू, सांग तिथून पुढे गोदावरी गंगा कुठं आली? बाळू म्हणला रामकुंडामध्ये आली. शबास बाळू, तिथून पुढे गोदावरी गंगा कुठं आली? बाळू म्हणे टाइम कमी, डायरेक्ट पैठणला आली. वा शबास बाळू, सांग पैठणच्या पुढे गोदावरी गंगा कुठं केली? बाळू म्हणे बासरला गेली. शबास बाळू, बासरच्या पुढे गोदावरी गंगा कुठं केली? बाळू म्हणे सप्तमुखाने समुद्राला मिळाली. शबास बाळू, सांग समुद्राच्या पुढे गोदावरी गंगा कुठं गेली? बाळू म्हणे तुमच्या डोंबल्यात गेली. अवघ्या धारावर मी एक माय